उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेकडून कबूतरखाने बंद करण्यात आले होते। कबूतरखान्यात कबुतरांना खाद्य टाकण्यास बंदी घातल्यानं मुंबईतील दादरमधील कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून वाद झाला होता। कबूतरखाना बंद करण्यासाठी मोठी ताडपत्री महापालिकेने टाकून तो कबूतरखाना झाकलेला होता। मात्र आता मुंबई महानगरपालिका ही ताडपत्री हटवून इथे पारदर्शक ॲक्रेलिक शीटचा वापर करून कबूतरखान्याचं सौंदर्य जपलं जाणार आहे। कबूतरखान्यातील कारंजा देखील आता पुन्हा सुरू करणार असून एकंदरीतच सुशोभीकरणाचं काम हाती घेतलं जाणार असल्याचा प्रस्ताव महापालिकेकडून तयार करण्यात आलाय। दादरच्या कबूतरखान्याची सध्याची परिस्थिती काय आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। दादरच्या कबूतरखान्याबद्दलचा एक नवा प्रस्ताव महापालिकेने तयार केलेला आणि त्याच्यात या कबूतरखान्याचं सौंदर्यीकरण केलं जाणार। खरं तर 1933 मध्ये या ठिकाणी ही वास्तू जी आहे ती बांधण्यात आली होती। कारंजे या ठिकाणी तयार करण्यात आले होते। त्याच्यानंतर इथं नागरिकांनी या ठिकाणी खाद्य टाकण्यास सुरुवात केली आणि मग कबूतर या ठिकाणी जे ते येऊ लागली होती। पण उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने मुंबईतले सगळेच कबूतरखाने बंद केले होते। आपण जर पाहिलं तर दादरच्या कबूतरखान्यावरून वादही निर्माण झाला होता। महापालिकेने लावलेल्या ताडपत्र्या ज्या आहेत त्या फाडण्यात आल्या होत्या आणि मग पुन्हा एकदा पोलीस बंदोबस्तात महापालिकेकडून पुन्हा एकदा ताडपत्रीने हा सगळा कबूतरखाना जो आहे तो झाकण्यात आलेल्याची दृश्य आत्ताही समोर पाहायला मिळतात। ही ऐतिहासिक वास्तूचं जतन व्हावं त्यासाठी आता महापालिकेने एक प्रस्ताव तयार केलेला आहे आणि या संपूर्ण कबूतरखान्याला ॲक्रेलिक शीट जी आहे ती लावण्यात येणार आहे। त्यामुळे ती शीट पारदर्शक असणार आहे। ते कारंजे सुद्धा आतमध्ये 1933 मध्ये जे सुरू करण्यात आले होते ते सुद्धा पुन्हा एकदा सुरू केले जातील। तसेच त्या संपूर्ण ॲक्रेलिक शीटच्या आतमध्ये वेगवेगळ्या रंगांच्या फुलांच्या झाडांच्या कुंड्या ज्या आहेत त्या ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे ज्या वास्तूचं जतन करायचं ऐतिहासिक वास्तू आहे म्हणून त्याची ओळख तशी ठेवायची त्यासाठी महापालिकेकडून हा प्रस्ताव जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे आणि तो वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पटलावर सुद्धा मांडण्यात आल्याचा माहिती जे ती सूत्रांनी दिलेली आहे। विशेष म्हणजे की कोणतेही कबूतर या कारंजाच्या आत किंवा या ॲक्रेलिक शीटच्या आत जाऊ नये अशी विशेष खबरदारी सुद्धा घेण्यात आलेली। त्यामुळे हा प्रस्ताव मान्य होतो का आणि त्याच्यानंतर हे काम सुरू कधी होतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवाससह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।